नमस्कार, रोकठोकमध्ये स्वागत. मी उदय निरगुडकर. लाटेची उंची आणि लाटेचा वेग आणि लाटेचा आकार किती छोटा अथवा किती मोठा असला तरी कधी ना कधीतरी लाट किनाऱ्यावर येऊन धडकते आणि ओसरते. समुद्रात लाटा निर्माण होण्याची क्रिया अखंड आणि प्रखंड चालू असते. तरी प्रत्येक लाटेच्या निर्मितीच्या प्रवासाची आणि त्याच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची एक प्रक्रिया असते, त्याचा एक मार्ग असतो. देशातल्या वेगवेगळ्या राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांचा इतिहास निकाल पाहिल्यानंतर मोदी लाटेचं काय झालं असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 9 राज्यांमधल्या 33 विधानसभा आणि 3 लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपची पिछेहाट झाल्याचं चित्र दिसतंय. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये भाजपला दणदणीत फटका बसलाय. उत्तर प्रदेशात तर समाजवादी पार्टीनं जोरदार मुसंडी मारली आहे. 11 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत, तर राजस्थानमध्ये भाजपचं पुरतं पानिपत झालंय. 4 पैकी केवळ 1 जागा भाजपला राखता आली. गुजरातमध्ये भाजपकडून काँग्रेसनं 2 जागा हिसकावल्या आहेत. या निकालांचा नेमका अर्थ काय? या निकालानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत का? मोदींची लाट ओसरल्याचा हा परिणाम आहे की भाजपचे मोठे नेते प्रचारात न उतरल्याचा? या निकालातून भाजपनं काय धडा घ्यायची गरज आहे आणि या निकालांचे महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकात काय परिणाम दिसतील, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया बाय इलेक्शनचे साईड इफेक्ट या खास कार्यक्रमात. बाय इलेक्शनचे साईड इफेक्ट या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. महाराष्ट्रामध्ये करिश्मा फक्त शिवसेना प्रमुखांचाच चालतो, याच्या पुढे देखील चालणार. लाट ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखांची असेल असंही उद्धवजींनी सांगितलं होतं. त्यामध्ये कुणाचाही अवमान करण्याचा भाग नव्हता, विचार देखील नव्हता. आज ती बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या संबंध देशामध्ये 33 ज्या पोटनिवडणुका होत्या, त्या 33 पोटनिवडणुकामध्ये भाजपाने सपाटून मार खाल्ला आहे. मग आता मोदींची लाट कुठे गेली? शिवसेना नेते रामदास कदमच नव्हे तर कदाचित भाजप नेत्यांच्या मनात आता हाच प्रश्न पडला असावा. लोकसभा निवडणुकीतील मोदींची लाट ओसरली आहे का? अलीकडेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही लाटांच्या निमित्तानं भाजपला चिमटा काढला. लाटा बोलल्यानंतर म्हटलं बाबा, लहानपणी तर मला बाळासाहेब समुद्रकिनारी तेव्हा तर शिवसेना नव्हती आणि आम्ही तेव्हा दादरला चौपाटी होती छोटीशी, त्या चौपाटीवरती मला घेऊन जायचे, मी तिथे खेळलेलं आहे. तेव्हापासून मी लाटा बघत आलेलो आहे, त्या लाटांमध्ये भिजलेलो सुद्धा आहे. आणि मुंबईकरांना, केवळ माझंच नाही, मुंबईकर म्हटल्यानंतर लाटा बघतोच. उलट पाऊस आला की त्या लाटांचा आनंद घ्यायला जातो मुंबईकर. हे तुम्हीच दाखवता. खोटं काय बोललो? उद्धव ठाकरे बोलायला आणि पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर व्हायला एकच गाठ पडली आहे. उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या 3 राज्यातले पोटनिवडणुकांचे ताजे निकाल म्हणजे भाजपसाठी वेकअप कॉलच आहे. याआधी उत्तरांचल आणि बिहारच्या पोटनिवडणुकीतही भाजपला सपाटून मार खावा लागला होता. त्यावेळी देखील शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून भाजपला धोक्याचा इशारा देण्यात आला होता. तो इशारा आता खरा ठरलाय. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अक्षरशः तोंडावर पडलाय. लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर भाजप नेते अक्षरशः हवेत होते. महाराष्ट्रात आपलीच सत्ता येणार अशी खुशीची गाजरं ते खात होते. अनेकांना तर मुख्यमंत्री पदाची स्वप्नही पडू लागली होती. जागा वाटपात 135 जागांचा हट्ट धरून त्यांनी शिवसेनेला डिवचणं सुरू केलं होतं. जागा वाटपावरून बाण एवढा ताणला गेला की युतीचं धनुष्य तुटतं की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण अन्य राज्यातल्या निकालानंतर निदान आता भाजप नेत्यांचे पाय जमिनीवर टेकायला लागले. युती तुटणार नाही अशी ग्वाही आता भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गेली 25 वर्ष आम्ही युतीमध्ये आहोत आणि 25 वर्षात अनेक असे क्षण आले की ज्यात आमच्यात थोडे वादविवाद झाले, जागांच्या बद्दल आम्ही एकमत करू शकलो नाही, पण शेवटी अल्टिमेटली आमचं एकमत होतं आणि आम्ही पुढे जातो. महाराष्ट्रात आघाडी सरकार विरोधात नाराजी आहे. शिवसेना भाजप युतीला अनुकूल वातावरण दिसतंय, पण उतू नका, मातू नका आणि मोदी लाटेवर विसंबून राहू नका असा स्पष्ट कौल ताज्या निकालांनी भाजपला दिलाय. शहाण्या भाजपला एवढी ठेच पुरेशी आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. बाय इलेक्शनचे साईड इफेक्ट या कार्यक्रमात हा रिपोर्ट आपण पाहिला. त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रेम शुक्ला, कार्यकारी संपादक दोपहर का सामना. प्रेम शुक्लाजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. त्यांच्या बाजूला आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. रत्नाकरजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट आशिष शेलार, मुंबई
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार. आशिषजी, आपलं स्वागत. आणि आपल्याजवळ दोन राजकीय विश्लेषक आहेत. एक आहेत माझ्याबरोबर बसलेल्या शुभांगी खापरे. शुभांगी खापरे या ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार आहेत. आणि आमच्या ठाण्याच्या स्टुडिओमधून आहेत अभय देशपांडे. कार्यक्रमाला सुरुवात करताना पहिला प्रश्न घेऊन मी जातोय शुभांगी खापरे यांच्याकडे. शुभांगी खापरे, या निकालांचा नेमका अन्वयार्थ काय काढता आपण? मला वाटतं इलेक्टोरल पॉलिटिक्सपेक्षा याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट खूप होणार आहे. कारण BJP शिवसेना अलायन्स जर बघितलं तर डेफिनेटली शिवसेनाला एक बूस्ट मिळालं आहे, मॉरल बूस्ट याच्यावरनं. आणि BJPची आज जर आपण जी हलचल बघितली, केंद्रात ते गडकरींच्या घरी ते तिकडे मीटिंग केली त्यांनी आणि एक कुठेतरी ते बॅकफूटवर गेले निश्चितच. आणि एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असं झालं आहे की नाव वी कॅनॉट म्हणजे बियॉन्ड अ पॉईंट आपण फार जास्त त्याला ताणू शकत नाही ह्या अलायन्सला. आणि दुसरी बाजूला जर काँग्रेस NCP जर आपण बघितलं तर त्यांना एक कुठेतरी एक फ्रेश लीज ऑफ लाईफ जो म्हणतो, स्पेशली रिजनल फोर्सेस. कारण काँग्रेस इज अ बिग पार्टी, पॅन इंडियन पार्टी आहे, दे यूज टू दिस सेटबॅक्स. पण एक रिजनल फोर्सेस लाईक समाजवादी पार्टी असेल ज्याचं प्रेझेन्स फार कमी आहे महाराष्ट्रात, पण तरी एक छोटे छोटे फोर्सेस जे आहेत त्याला एक उत्तर प्रदेशमध्ये आपण इतकं चांगलं केलं तर इकडे पण एक गठबंधन म्हणून म्हणजे NCP, काँग्रेस आणि SP हा सगळा एक गठबंधन जो होईल याला एक कुठेतरी मोमेंटम मिळेल या निकालानंतर. इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये अगेन इट इज 1 to 1. कारण मला वाटत नाही की उत्तर प्रदेशचे जे निकाल लागले त्याचंच रेप्लिकेशन इकडे होणार आहे. कारण इकडची सर्कमस्टान्सेस वेगळे असणार. आणि मोदी फॅक्टर महाराष्ट्रात मला वाटतं अजूनही राहील. कारण केंद्राचे जे डिसिशन्स आहेत त्याचं इम्पॅक्ट महाराष्ट्राची थेट मेगा प्रोजेक्ट्स असतील किंवा एक फील गुड फॅक्टर इन ॲडमिनिस्ट्रेशन अँड डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स जो आहे तो माइंडसेट जर आपण लिंक केलं तर डेफिनेटली आता डिग्री किती वेरी होईल आणि त्याच्यामुळे अर्थमॅटिक आणि केमिस्ट्री यांची कशी असेल म्हणजे अलायन्सेस मध्ये. शुभांगी खापरे यांनी अत्यंत कमी आहे परंतु अत्यंत सविस्तरपणे त्यांनी या निकालाचं विश्लेषण केलं. म्हणजे अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, भारतीय जनता पक्षाचा हा जो काही परफॉर्मन्स आहे या पोटनिवडणुकीमधला तो अतिशय पुअर अशा दर्जाचा आपल्याला म्हणता येईल अनेक राज्यांमधला. त्याची नेमकी कारणं काय आपण सांगाल? कारण जवळपास 120 दिवसांपूर्वी या देशामध्ये संपूर्ण भारतामध्ये फक्त भारतीय जनता पक्ष आणि मोदी अशा नावाचेच चित्र आपल्याला दिसत होतं, परंतु आता मात्र चित्र पोटनिवडणुकीचा निकाल पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाताना दिसतंय. केवळ आजच्याच नाही तर आतापर्यंत झालेल्या तिन्ही पोटनिवडणुकांचे निकाल बघितले तर ते भाजपाला मला वाटतं फारसे अनुकूल नाहीत. लोकसभा निवडणूक आणि या आत्ताच्या निवडणुका यामध्ये एक फरक केला पाहिजे की लोकसभेची निवडणूक ही मोदी यांच्यासाठीच त्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी होती. या निवडणुका त्यांना पंतप्रधान करण्यासाठी नव्हत्या. लोकसभा निवडणुकीतलं वातावरण जे होतं त्यावेळेस ते फिनॉमिनल वातावरण होतं. भाजपाला स्वबळावर 272चा आकडा पार करता येईल असं भाकीत कोणीही वर्तवलं नव्हतं, पण लोकांनी मोठ्या प्रमाणात मॅन्डेट दिला. जरी भाजपाची त्या लाटेवर महाराष्ट्रातही विधानसभेत फायदा होईल याच्यावर जे विसंबन होते त्यांचा निश्चितच भ्रमनिरास झाला असेल, त्यांना वास्तवाची जाणीव झाली असेल. परंतु त्याच वेळी आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये केवळ मोदी लाटेवरच शिवसेना भाजप विसंबून आहे असं नाही, तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 वर्षाच्या राजवटीच्या विरुद्ध जे वातावरण आहे त्याचाही हा फायदा आहे. याचा दोन्हीचा जर कॉम्बिनेशन झालं असतं की मोदींबद्दलचं एक कुतूहल, त्यांची लाट आणि हे सरकारच्या विरुद्धचा असंतोष, तर त्यांचं यश हमखास होतं. परंतु याच्यामधला मोदी फॅक्टर आता गळून पडलेला आहे. त्यांना आता महाराष्ट्रातल्याच इंटरनल फॅक्टरवर निवडणूक लढवून ती जिंकावी लागेल. केवळ मोदीच्या करिश्म्यावर ही निवडणूक जिंकता येणार नाही एवढा मला वाटतं की या निवडणुकीचा अन्वयार्थ आहे. यामुळे एकदम आघाडीला बूस्ट मिळाला किंवा शिवसेना भाजप एकदम खाली गेली किंवा असं काही मला वाटतं की त्याच्यातून श्लेष काढणं थोडंसं घाईचं होईल. एक मात्र निश्चित आहे की या पोटनिवडणुकीच्या निकालामुळे विरोधकांमध्ये किंवा शिवसेना भाजप नाही म्हणत मी, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये एक नैराश्याचं जे वातावरण होतं ते डेफिनेटली ते आत्ता दूर झालेलं आहे. त्यांना एक फार मोठ्या प्रमाणात एक मला वाटतं की एक मॉरल बूस्ट मिळालेला आहे आणि त्याचा फायदा अगदी बरोबर आहे. आज जेव्हा रत्नाकर महाजन स्टुडिओमध्ये आले तेव्हा मी त्यांना पेढ्याचा पुडा कुठे असं विचारलं. ते म्हणले 1 महिना थांबा, 1 महिन्यानंतर मिठाईचा बॉक्सच देऊ. इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे आत्मविश्वास आला आहे. मला त्यांचं हास्य दिसतंय, त्यांच्याकडे मी जाणार आहे. पण आधी आशिष शेलार यांच्याकडे जाऊया. आशिष शेलार, नेमकं काय घडलं असं वाटतं? उमेदवार निवड चुकली, स्थानिक पक्षयंत्रणा कमी पडली, मोदींची लाट ओसरली, तुमचे महत्त्वाचे नेते प्रचारात त्या ठिकाणी नव्हते, अमित शहा गेले नाहीत,
राजनाथ सिंग यूपीमध्ये असून सुद्धा राजनाथ सिंग गेले नाहीत. नेमकं काय घडलं, कशामुळे हे घडलं? मुळामध्ये एक गोष्ट तर स्पष्ट करावी लागेल की निवडणुकांचे निर्णय जे लागलेले आहेत ते भारतीय जनता पक्षाने अतिशय गांभीर्याने घेतले आहेत. भारतीय जनता पक्षाने आमच्यापेक्षा आमच्या प्रतिस्पर्ध्यांना मिळालेला विजय ह्याला एका अर्थाने राजकारणातल्या प्रक्रियेतला भाग असला तरी त्याला सहजतेने न घेता त्याच्यावरचं चिंतन करायचं ठरवलं आहे. मुद्दे खूप आहेत, त्याच्या विश्लेषणामध्ये आत्ताच गेलो तर तो एक वेगळाच चर्चासत्र होईल. बाय इलेक्शन असतात, स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरतात, स्थानिक मुद्द्यांवर स्थानिक प्रचाराचे मुद्दे महत्त्वाचे असतात, तिकडचे रिजनल कॉम्बिनेशन्स, रिलिजियस कॉम्बिनेशन्स, कास्ट कॉम्बिनेशन्स, या सगळ्यावरच्या निवडणुकांवर त्याचा परिणाम होतो. पण आमच्यापेक्षा प्रतिस्पर्धी जिंकले, तात्पुरता तो धडा नक्की घेतला, एवढंच मी म्हणू इच्छितो. तुम्ही सांगितलं की इंटरनल अनेक गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या असतात. शुभांगी कापरे, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या या लाटेपेक्षा किंवा इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा, केंद्रातल्या विजयापेक्षा स्थानिक मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत? डेफिनेटली, कारण एक तर होता कॅम्पेन प्लॅन काय असणार त्याच्यावर एक कसं तुम्ही वातावरण निर्माण करतात. पण आता जर आपण बघितले मागचे 72 तास किंवा हा पूर्ण आठवडा जर बघितला, ज्या पद्धतीने सर्कस चालला आहे, म्हणजे अलायन्सचं सर्कस जो चालला आहे यांचा, की किती सीटवर ताणत खेचाखाची चालली आहे दोन्ही पक्षात, म्हणजे काँग्रेस एनसीपी ॲज वेल एज शिवसेना बीजेपी, त्याच्यामध्ये कुठेतरी नॉट ओनली द एक मेसेज तुम्ही लोकांना काय देतात आहे की इतका पॉवर हँकरिंग आहे. जेव्हा इकडे तुम्ही डेव्हलपमेंटलचं पॉलिटिक्सचं बोलतात आहे, वेलफेअर ऑफ द स्टेट अँड द लार्जर इंटरेस्ट ऑफ द पीपल, आणि ॲट द सेम टाइम इतका पॉवर हँकरिंग सुरू आहे की मुख्यमंत्रीसाठी आपण एकामेकाला कसं अपमेनशिपमध्ये पुढे मागे जायचं, आणि म्हणजे हा एक खूप अगली पॉलिटिक्सचा एक तुम्ही चित्र एक वातावरण करतात. जरी हे प्रॅग्मॅटिक अँड प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये एव्हरी सीट मॅटर्स आणि होणारच आहे, पण ज्या पद्धतीने यांचं भांडण दोन्ही गटाचं जे अगदी रस्त्यावर आलं ॲट द क्रॉस रोड्स, म्हणजे महाराष्ट्र इज ॲट द क्रॉस रोड्स ऑन स्टेट इश्यूज, ते ना तुम्ही पुढे करत तुम्ही आपले वैयक्तिक स्वार्थाचे अनेक मुद्दे पुढे येतात, परंतु महाराष्ट्राचे मुद्दे पुढे येत नाहीत. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी प्रेम शुक्ला यांना चर्चेत सहभागी करून घेतोय. प्रेम शुक्ला, आपण आत्ता रामदास कदम यांची रिॲक्शन पाहिलीत. त्या रिॲक्शनला किती गांभीर्याने घ्यायचं हे तुमचा पक्ष ठरवेल, भारतीय जनता पक्ष ठरवेल. माझ्या दृष्टीने मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे, तुमच्या सीट शेअरिंगमध्ये ह्याचा कितपत दबाव म्हणून तुम्ही वापर करणार, हा तुमच्या पुन्हा अंतर्गत राजकारणाचा दबावाचा भाग आहे. त्याच्यातही महाराष्ट्राला रस नाही आहे. मला तुम्हाला एक सिरियस प्रश्न विचारायचा आहे. भारतीय जनता पक्षाच्या या पिछेहाटीनंतर शिवसेनेला धास्ती नाही वाटत आहे? शिवसेना भारतीय जनता पक्षाचा 25 वर्षाचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे जेव्हा त्यांना विजयोत्सव त्यांच्याकडे आला, त्या विजयात आम्ही सहभागी होत असतो. पराभवाला तर त्या आत्मचिंतनात सुद्धा आम्ही त्यांच्या सहभागी राहणार ना. पण तुम्हाला चिंता नाही वाटत आहे? मला कुठल्याही निवडणुकीत जर एखादा दिसत असेल की हिंदुत्वाच्या विरुद्ध काही निकाल लागत असतील आणि हा लोकांनी प्रकट करण्याचं काम सुरू केलं असेल तर त्याबद्दल निश्चित चिंता वाटणार. तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा आणलेला आहे. निश्चितच या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मला काँग्रेसला चर्चेत निश्चितच आमंत्रित करायला आवडेल. आपल्याबरोबर डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत. डॉक्टर रत्नाकर महाजन, या निवडणुकीमध्ये कुठेतरी धर्म आणि त्याहीपेक्षा सुद्धा जात यांचा संघर्ष होता का, आणि हे लागलेले निकाल हे आत्ताच्या भारताच्या बदलत्या मानसिकतेचे निदर्शक आहेत का? आपण उत्तर देणार आहोत डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडून. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय बाय इलेक्शनचे साईड इफेक्ट्स. बाय इलेक्शनचे साईड इफेक्ट. आपल्याबरोबर डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य या संपूर्ण कार्यक्रमात दिसतंय. डॉक्टर रत्नाकर महाजन, या पोटनिवडणुकांचे निकाल हे या देशातल्या लोकांच्या मनस्थितीचे मूळ इंडिकेटर्स आहेत? खरं म्हणजे हास्य हा प्रत्येक माणसाचा स्थायी भाव असला पाहिजे. त्यामुळं तो अपवादांनी दिसायच्या ऐवजी नियमित जर दिसत असेल तर अपवादाला नियम समजायची काही आवश्यकता नाही. दुसरी गोष्ट अशी की याआधी ज्या 18 विधानसभांच्या पोटनिवडणुका झाल्या त्या आणि आज ज्या निवडणुका झाल्या त्या, या दोन्हींचा एकत्र विचार केला तर गेल्या वेळेला 5 जागा भाजपला मिळाल्या होत्या, पण 6 जागा
पुरोगामी लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांना मिळाल्या होत्या आणि बाकीच्या जागा इतरांना मिळाल्या होत्या. तसं आज राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यांच्या ज्या 24 जागा होत्या त्यातल्या फक्त 9 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेलं वातावरण हे राज्याच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत कायम राहीलच याची खात्री नाही. नंबर 1. नंबर 2, लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही वेगवेगळ्या निवडणुका असल्यामुळं त्या दोन्ही वेळेला लोक त्या त्या पातळीवरचा आणि त्या त्या समस्यांचा आणि मुद्द्यांचा विचार करतात आणि निर्णय घेतात. हे यावरनं सिद्ध झालं. आता भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं खरोखर त्यांच्या विरोधात काय गेलं याचं उदाहरण आपल्याला उत्तर प्रदेशात मिळेल. उत्तर प्रदेशमध्ये तथाकथित योगी आणि स्वामी यांनी स्वतः अख्ख्या उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकांमध्ये समाजामध्ये जी उभी फूट पाडण्याचा प्रयत्न केला त्याचा तोटा त्यांनाच झाला. हे या निमित्ताने सिद्ध झालं. हे जर भारतीय जनता पक्षाने मान्य केलं तर असा प्रयत्न ते पुन्हा करणार नाहीत अशी आशा करायला हरकत नाही. आपण याच्यावर प्रतिक्रिया घेऊया आशिष शेलार यांची. पण त्याच्या आधी प्रेम शुक्ला, तुम्ही मगाशी हिंदुत्व हा मुद्दा मांडलात. एकीकडे लव्ह जिहाद आणि दुसरीकडे मोदींनी कुठेही लव्ह जिहाद कुठल्याही त्यांच्या भाषणामध्ये, लोकसभेच्या प्रचाराच्या किंवा त्यानंतरच्याही भाषणामध्ये कुठेही त्यांनी धर्म आणलेला नाही, कुठेही जात आणलेलं नाही, कुठेही मंदिर आणलेलं नाही, मस्जिद आणलेलं नाही. त्यांनी विकासाची गोष्ट केली. त्यामुळे एक प्रकारे मोदींच्या मागे लोक दिसत आहेत. परंतु या ठिकाणी आदित्यनाथांनी लव्ह जिहादचा मुद्दा आणला. त्या लव्ह जिहादच्या मुद्द्याला लोकांनी नाकारलं. याची नोंद शिवसेनेने घेतली आहे. एक तर तुम्ही जे लोकसभेची निवडणूक आहे ती विकासवादी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आपण विश्लेषण करताना बघा की 3 सीटवर प्रचार करायला गेले आणि ते 3 सीट निवडून आलेली आहे. तर जर तुम्ही त्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं तर एकाला वाटेल की ती लाट होती की काय, बाकी सगळी लाट गेली. म्हणजे तुम्ही सगळीकडे त्यांना नेलं असतं तर निवडून आले असते. एखादा एक प्रश्न पडेल ना पक्षाला, म्हणे तो व्यक्ती जिथे प्रचाराला गेला ती सीट निवडून आलेली आहे, तो व्यक्ती जिथे प्रचाराला गेला नाही, म्हणजे तुमच्या वतीने लव्ह जिहाद जिथे गेला नाही तिथे लव्ह जिहाद नाही झाला, तिथे चुनावी जिहाद झाला. आशिष शेलार, याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये आता यापुढे लव्ह जिहादचा नवा प्रयोग नव्यानं चालू होणार का विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने? निरगुडकरजी, मी मगाशी म्हटलं की भारतीय जनता पक्षाने ह्या सगळ्या निर्णयाला एका अर्थाने खूप सिरियसली घेतलेला आहे आणि म्हणून या सगळ्यावरचं विश्लेषण, चिंतन आम्ही नक्की करणार आहोत. आता राहिली लोकसभेची निवडणूक आणि राज्याची निवडणूक. मी केवळ एका मुद्द्यापुरता रत्नाकर महाजनांच्या मी समर्थन देतो की प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे, नेतृत्व आणि वेगळ्या पद्धतीने मतदान करण्याची मतदारांची प्रवृत्ती हा एक वेगळा मुद्द्याने तो दिसतो. मला असं वाटतं की पुन्हा पुन्हा खेचून ताणून आणून मोदी इफेक्ट, मोदी लाट हा चर्चा करण्याचा मुद्दा स्वाभाविक आहे. त्यातनं 2च गोष्टी मला स्पष्ट करतात, जे मला स्पष्ट करावं असं वाटतं. एक, आजही देशातल्या कुठल्याही निवडणुकीत रिलेव्हंट आणि प्रस्तुत माणूस कोण, नेतृत्व कोण, तर ते केवळ नरेंद्र मोदी नावाचंच नेतृत्व आहे. एक. दुसरं, आपण जर विश्लेषण करणार होतो तर हे केलं पाहिजे की या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीजींनी प्रचार केला नाही, नरेंद्र मोदीजी चहा पण नाही गेले. मी नरेंद्र मोदी लाटेवर आपण चर्चा करतो म्हणून तेवढा पुरता बोलतोय. नरेंद्र मोदीजींनी कुठले संदेश दिले नाहीत, कुठल्याही पद्धतीने प्रचारामध्ये सहभाग घेतला नाही. मग ह्याचा अर्थ दुसऱ्या बाजूनेही म्हणता येतील की आजही मतदार मोदींबरोबरच आहेत, मोदी आले तर तुमच्यावर येऊ. याचा अर्थ मोदीला आहे का? प्रेम शुक्ला, माझं पूर्ण करू द्या प्रेम शुक्लाजी. त्यामुळे मोदी लाट आहे का ह्याचा दुसरं उत्तर मोदी लाटच आहे असंही म्हणता येऊ शकतं. पण पुन्हा एकदा चिंतन आम्ही करू. राहता राहिला मुद्दा लव्ह जिहादचा. मला असं वाटतं की शिवसेना, भाजप आणि महायुती आम्ही आत्तापर्यंतच्या ज्या मुद्द्यावर कॅम्पेनिंग केलं आहे, ज्या पद्धतीचं एक व्हिजन डॉक्युमेंट देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांनी पुण्यात प्रसिद्ध केलं आणि सतत 3ऱ्या वेळेला उद्धवजी ठाकरे यांनी जी मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे एक मुद्दे मांडले, हे विकासाला धरून मांडलेले मुद्दे आहेत. आमचा आत्मा हिंदुत्वाच्या विचारधारेचा आहेच, पण आम्हाला विकासात्मक हिंदुत्वाच्या दृष्टीने चालायचं आहे, ह्याच्यात काही दुमत नाही. प्रेम शुक्ला, उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीचे विश्लेषण करताना तुला पाहावं लागेल 2007, 2012, 2014 हा जो पिरियड आहे, ज्यावेळी ज्याची सत्ता असते त्या पक्षाला तिथे सगळी सीट त्याच्या हातात जातात. म्हणजे मायावतीला 2012 पर्यंत सगळ्या सीट बाय इलेक्शन्सच्या, समाजवादी पक्षाला नाही, भाजपला नाही, सगळे बसपाला. पण निवडणूक जेव्हा आली तेव्हा तो पक्ष पडतो. तर त्याचा एक तो पण जो प्रकार आहे ते पाहून घेतलेले
घेतलेलं बरं. म्हणजे राज्यात दुसरं- ज्याचं सरकार असतं त्याच्या त्यालाच त्याच्या by पक्षाने election म्हणजे त्यांना माहित आहे की ह्याच्यातलं काही पक्ष काही सरकार परिवर्तन होणार नाही, त्यामुळे आपण ह्या पक्षाचा आमदार निवडून दिलेलं बरं. त्यामुळे फार उत्साह नसतो. त्यामुळे सुद्धा जे मतदानाचे जे पर्सेंटेज आहे तिथे उत्तर प्रदेशात ते फार कमी आहे आणि लोकसभेत बघा जास्त आहे. म्हणजे हे जर काही ठिकाणी विजयाचं मार्जिनही खूप कमी आहे. हा फार कमी आहे. त्यामुळे एखादा जेव्हा वोटर खरं परत येईल ना तर ती लाट परत दिसेल तुम्हाला. तसेच आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्हाला सांगतोय, महाराष्ट्रात जे मागच्या 2004-2009 जे लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल असतो त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर दिसतो. उत्तर प्रदेशच्या उलट आहे. तिथे जे आहे लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस येते, विधानसभेत समाजवादी पक्ष येते, समाजवादी पक्ष विधानसभेत येते आणि लोकसभेत भारतीय जनता पक्ष येतो. तर त्यामुळे उत्तर प्रदेशाची निवडणूक आणि महाराष्ट्राची निवडणूक या याचा दोघांमध्ये पॅटर्न सुद्धा वेगळा आहे. मूलभूत फरक आहे. रत्नाकर महाजन, दोघांचंही डिडक्टिव्ह लॉजिक हे सेल्फ डिफिटिंग आहे. त्याचं कारण असं की जर या पोटनिवडणुकांच्यामध्ये पंतप्रधान स्वतः प्रचाराला गेले नाहीत म्हणून त्यांचा आणि या निवडणुकांचा काही संबंध नाही असं म्हणायचं असेल तर काँग्रेस पक्षाचं केंद्रीय नेतृत्वसुद्धा या ठिकाणी कुठेही प्रचाराला गेलेलं नव्हतं. गुजरातमधले निवडणुकीचे निकाल असोत किंवा राजस्थानमधले निवडणुकीचे निकाल असोत हे त्या राज्याच्या नेतृत्वानेच लढवलेले होते आणि तरी त्यांच्या जागा जास्त निवडून आल्या. नंबर 1, ज्या पक्षाचं ज्या राज्यात सरकार आहे त्या राज्याच्या सरकारवर पोटनिवडणुकांमुळं काही परिणाम होत नाही म्हणून मतदारांमध्ये उत्साह नसतो असं जर म्हणायचं असेल तर मग उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचे 9 लोक कसे काय निवडून आले आणि भाजपचे फक्त 2च कसे काय निवडून आले. राजस्थानमध्ये 4 जे निवडणुका झाल्या त्या 4ही ठिकाणी भाजपचे लोक होते. आज नेमकं उलटं झालं. 3 जागा काँग्रेसला मिळाल्या आणि 1 जागा भाजपला मिळाली. त्यामुळं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या निवडणुकांच्या संदर्भामध्ये सेफॉलॉजिकल किंवा पॉलिटिकल या दोन्ही पातळ्यांवर जनरलायझेशन करण्याचं काहीही कारण नाही आणि जनरलायझेशनला काही वाव नाही. जनरलायझेशन करायचंच असेल तर ते एवढ्यापुरतं करावं की मतदारांचा मूड हा त्या निवडणुकीच्या वेळेला असलेले प्रश्न, त्यांच्यासमोर असलेले पक्षीय उमेदवार आणि त्यावेळचं एकूण राजकीय सामाजिक वातावरण याच्यावर अवलंबून असतं. एवढंच जनरलायझेशन या निमित्तानं करता येईल. एवढ्या लिमिटेड जनरलायझेशनमध्ये सुद्धा 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्याची चर्चा करण्यात एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पाहत राहा. झी24 आज आपण पाहताय बाय इलेक्शनचे साईड इफेक्ट. बाय इलेक्शनचे साईड इफेक्ट या विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत अभय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे. अभय देशपांडे, असं दिसतंय का उत्तर प्रदेशामध्ये की काँग्रेसचे नेते प्रचाराला आले नाहीत, केंद्रीय नेते म्हणजे राहुल गांधी वगैरे प्रचारला आले नाहीत म्हणून काँग्रेस जिंकली आणि इकडे भाजपचे अमित शहा प्रचारला आले नाहीत किंवा राजनाथ सिंग उत्तर प्रदेशात प्रचारला आले नाहीत म्हणून भाजपचा पराभव झाला? नाही, मला तसं वाटत नाही, कारण प्रचाराला कोण आले याच्यावर निवडणुकीचं लगेच भवितव्य बदलतं असं मी काही मानत नाही. ज्यावेळेस उत्तर प्रदेशामध्ये लोकसभा निवडणुकीत 73 जागा भाजपला मिळाल्या त्यावेळेस भाजपाने सांगितलं की हा केवळ मोदींच्या बाजूने दिलेला कौल नाही तर तिथल्या उत्तर प्रदेशल्या मधल्या मुलायम सरकारच्या विरुद्ध दिलेलाही कौल आहे. जर तसं जर ते गृहीत धरलं, ते जर सत्य मानलं तर आजचा कौल हा त्यांच्या बाजूने दिलेला कौल आहे का? तर मला वाटतंय की लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या नेतृत्वामुळे एक वातावरण निर्मिती झाली होती. त्यामुळे मोठा वर्ग जो की ज्याला की आपण फ्लोटिंग वोटर्स म्हणतो तो मोठ्या प्रमाणात भाजप बरोबर आला होता. तर तो फ्लोटिंग जो वोटर्स होता त्याच्या एक लक्षात आलं असेल की विधानसभेची निवडणूक तर होतीच, पण दुसरी एक बाब लक्षात आली असेल की मोदींकडेही काही जादूची कांडी नाही आहे. जादूची छडी घेऊन ते 1 दिवसात बदलू शकत नाहीत. एकूण 100 दिवसाच्या कारभारामुळे असेल किंवा त्या कारभारांमधून त्यांना जो संदेश मिळालाय की बाबा की आता ते रॅशनल विचार करून मतदान करायला लागलेत असाही त्याचा अर्थ मला वाटतं याच्यातून निघतो. जर तिथे विजय मिळाला असता तर भाजपने किंवा काँग्रेसने कोणीही तो नेतृत्वाचा विजय म्हणला असता
आणि पराभव झाला की तो स्थानिक नेतृत्वाचा ही सांगायची राजकीय पक्षांची पद्धत बरोबर आहे. आहे. त्यामुळे तसं कोणी युक्तिवाद करत असेल तर मी त्यात गैर मानणार नाही. पण एक नक्की आहे की जो फ्लोटिंग वोटर्स जो आला होता, ज्यामुळे एक कॉम्बिनेशन तयार झालं होतं, त्याचा फायदा लोकसभेत झाला होता. तो फायदा आता नाही. त्याला तुम्ही लाट ओसरली म्हणा किंवा काहीही म्हणा, परंतु तो इफेक्ट गेला हे वास्तव आहे. पॉइंट वेळ टेकन. आशिष शेलार, या 100 दिवसाच्या काळामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, अनेक घोषणा झाल्या. त्यात बुलेट ट्रेन होती, त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीज होत्या, त्याच्यामध्ये अतिशय चतुराईनं आखलेली विदेश नीती होती, किंवा शिक्षक दिनाचा केलेला पंतप्रधानांच्या संदेशासाठीचा वापर होता. हे सगळं एका बाजूला आहे, परंतु जेव्हा रियालिटी असते तेव्हा त्या रियालिटीमध्ये बेरोजगारी आहे, महागाई आहे. समवेअर बीजेपी लॉस्ट ऑन द स्मॉल पिक्चर. दे वर ओनली टॉकिंग बिग थिंग्स. मला असं वाटतं की तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्यात आजच सगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यातली सुद्धा ठळक बातम्याने माहिती आली आहे की एका अर्थाने महागाईचा निर्देशांक सर्वात खाली कुठल्या सरकारने आणण्यात अगर क्षमता दाखवली असेल तर ह्याच सरकारने दाखवले. मला वाटतं की त्यामुळे महागाईच्या मुद्द्यावर सुद्धा हे सरकार तितकंच गांभीर्याने विचार करतंय जितकं बुलेट ट्रेनच्या बाबतीत करतंय. आणि स्वाभाविकता उरणच्या बाजूला SEZ निर्माण करून 1.5 लाख लोकांना नोकऱ्या निर्माण करण्याचा विचार केवळ विचारापुरता नाही, भूमिपूजनापुरता सुद्धा बेरोजगारीच्या दृष्टीने एक मुद्दा सांगतोय, हे पाऊल टाकणार हे मोदीजींचंच सरकार आहे. मला असं वाटतं की या निवडणुकांमध्ये पुन्हा पुन्हा आपण जी एक चर्चा करतो की साईड इफेक्ट्स काय आहेत आणि मोदी लाटेचं काय. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस एक पण नाही जिंकू शकली. त्यामुळे अजूनही काँग्रेसला काही उत्साहाने बळ बाळावं अशा स्वरूपाचं काही चित्र नाही. कोणतेही एकसंध सेफॉलॉजिकल पॅटर्न दिसत नाही. व्हॉट यू आर सेइंग इज ॲब्सोल्युटली राईट. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी काँग्रेसला बरं वाटावं, कुठेतरी भाजपला अपमानित वाटावं, अशा करण्यापेक्षा ह्या निवडणुकांचा निकाल हा स्थानिक पातळीच्या स्थानिक नेतृत्वाच्या वेगवेगळेचा झालेला आहे. आणि माझ्या दृष्टीने अजूनही एकच मत मी पुन्हा मांडीन, जे कदाचित आपल्या पॅनलमध्ये बसलेल्या लोकांना पटो न पटो, मला असं वाटतं भारताच्या जनतेला ते नक्की पटेल की मोदीजींनी कुठेही एका अर्थाने अवास्तव तोंड न उघडता चालू केलेल्या प्रामाणिक प्रशासकीय कार्यपद्धतीच्या भ्रष्टाचारमुक्त सरकारचा लोकांना वाटतं वेळ दिलाच पाहिजे. आणि त्या कामाचे रिझल्ट जेव्हा दिसतील त्यावेळेला त्याच्यावर आपण नक्की चर्चा करावी. आजच्या बाय इलेक्शन्सच्या माध्यमातून तेवढी मोठी चर्चा करावी आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल अशा स्वरूपाची चर्चा खूप बालिशपणाची होईल असं माझं मत. रत्नाकर महाजन, मुळामध्ये 100 दिवसामध्ये एखाद्या सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन होऊ शकत नाही, हे खरं आहे. पण त्याचबरोबर हे 100 दिवस आणि याआधीची 10 वर्ष किंवा 60 वर्ष यांचीही तुलना होऊ शकत नाही. तुलना कशाची होते तर निवडणुकीच्या आधी विविध विकास क्षेत्रांच्या बाबतीत यांनीच जी आश्वासनं दिली होती त्या दृष्टीनं काही पावलं या 100 दिवसाच्या अवधीमध्ये पडली का ह्याची तुलना होऊ शकते आणि ह्याची चर्चा होऊ शकते. आता भ्रष्टाचाराचा विषय निघाला. खरं म्हणजे आपल्याला आता हे माहिती आहे की आत्ताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 13 मंत्री असे आहेत की ज्यांच्यावर विविध प्रकारचे भ्रष्टाचाराचे किंवा अन्य आरोप आहेत. त्याचं काय झालं असा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जातो तेव्हा तेव्हा सोयीस्कर मौन पाळलं जातं. महागाई आणि चलनफुगवटा या आर्थिक दृष्टीनं 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आज जी आकडेवारी आहे ती चलनफुगवट्या संबंधितली आहे. महागाईबद्दलची आकडेवारी आपण आज बाजारात जाऊ त्यावेळेला वांगी काय भाव आहेत, टोमॅटो काय भाव आहेत, गव्हाचा भावामध्ये काय फरक पडला हे जेव्हा आपण बघू त्यावेळेला महागाईबद्दलचा निष्कर्ष आपल्याला काढता येईल. आज जे आहे ते गेल्या वर्षी या वेळेला जो इन्फ्लेशनचा दर होता त्याच्याशी तुलना करून काढलेला आजचा दर आहे. याचा अर्थ तो गेल्या 100 दिवसातला दर आहे असं एक प्रकारे तो कागदी घोडे आहेत, परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. मला असं वाटतं की कागदी घोडेने हे आपण जे आर्ग्युमेंट करतोय करण्याचा महाजनांना अधिकार आहे. मुद्दा त्यामध्ये क्लिअर कट आहे की आज मार्केट ज्या गोष्टींवर चालतं गेल्या वर्षी त्यावेळेला काय मार्केट त्या गोष्टींवर चलन फुगवटा असा आपण ज्याचा उल्लेख करता ज्याला महागाई निर्देशांक म्हटला जातो त्याच्या तुलनेत आजचा हा कम्पेअर केला जातो. एक मुद्दा राहिला भ्रष्टाचाराचा. भ्रष्टाचाराचा मुद्दा या सरकारमध्ये रिलेव्हंट आहे. मला असं वाटतं की त्या सगळ्या बाबतीत तुम्ही 13 मंत्र्यांच्या तुमचं अख्खं मंत्रिमंडळ भ्रष्टाचारामध्ये गेलेलं आहे. बिलकुल नाही. त्याच्यावरची चर्चा बोलणं मी ऐकून घेणार नाही. तुम्ही बोललात तर मी मध्ये बोललो नाही महाजन साहेब. नाही. तुम्ही बोललात तेव्हा मी मध्ये बोललो नाही. आपल्याला संधी मिळेल तेव्हा बोला. तुम्ही 13चं म्हणालात. त्या कोर्टाने भ्रष्टाचारी केलं 13 लोकांना का महाजन आयोग नेमला गेला का की जो भ्रष्टाचार स्वतःहून ठरवेल आणि स्वतःहून डिक्लेअर करेल. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीच्या चर्चेने तुम्हाला फटका पडला ती चर्चा परत ठेवून तुम्ही फटके खायचे असेल तर खा. मला याच्याबद्दल एवढाच मुद्दा मांडायचा आहे की ज्या पद्धतीने UP मध्ये तुम्ही अजूनही भोपळा फोडलेला नाही
तुम्ही अजूनही आसाममध्ये फोडला नाही, तुम्ही अजूनही आंध्र प्रदेशमध्ये फोडला नाही, राजस्थानमध्ये आणि इथे 2 ठिकाणी तुमच्या थोड्याशा वाढला, ते एवढे शहाणे बनू नका की आम्हाला शिकवायला लागाल. हे काही जनतेला पटणार नाही. आम्ही मात्र हा निर्णय एका अर्थाने सिरियसली गांभीर्याने घेतलाय आणि त्याचं चिंतन नक्की करू, अशा पद्धतीची भूमिका आहे. आतापर्यंत मोठ्या मुश्किलीनं पाळलेला संयम कसा तुटला याचं उदाहरण आज आपण इथं बघितलं, तेव्हा मला एका साध्या मराठी म्हणीची आठवण झाली. खरं बोललं की सख्या आईला सुद्धा राग येतो. खरं तुम्हाला आला बोललं असेल कदाचित. सख्या आईला राग येतो. ब्रेक नंतर छोट्या राजकीय पक्षांसाठी, प्रादेशिक पक्षांसाठी या निवडणुकीतनं काही संदेश आहे का? प्रेम शुक्ला यांचं मत जाणून घेणार का ब्रेक नंतर? कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय बाय इलेक्शनचे साईड इफेक्ट. आता दयामायाने बाय इलेक्शनचे साईड इफेक्ट या शेवटच्या भागामध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर प्रेम शुक्ला आहेत. प्रेम शुक्ला, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला यश मिळालं, तर उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पार्टीला यश मिळालं. एक प्रकारे स्थानिक प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांना या निवडणुकीत यश मिळताना दिसतंय. शिवसेनेसाठी हा एक शुभ संकेत आहे. शिवसेना कधीही आपल्या विरोधक, आपला जो मित्र आहे त्याचा कुठलाही जे आहे ते काहीतरी वाईट व्हावं आणि त्यातला आपला बरं शोधावा, ही कधी वृत्ती शिवसेनेची नाही. त्यामुळे जे आहे भारतीय जनता पक्षाचा जर कुठेही तोटा होत असेल तर ते हिंदुत्वाचा तोटा असतो आमच्या दृष्टिकोनातनं. त्यामुळे आता महाराष्ट्रात जे आहे त्याचा इम्पॅक्ट होणार नाही आहे. म्हणजे 135 150चा तिढा आता सामोपचारात सोडवला जाईल. आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते 25 वर्षापासून हा कधी याला तिढा होऊ दिला नाहीये. आपसात ते सोडवण्यात ते एकदम दक्ष आहेत आणि ते सोडवतील. आणि त्या योग्य वेळ आल्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हाला ते मला वाटतं इन्फॉर्म सुद्धा करतील. रत्नाकर महाजन, एक प्रकारे या निवडणुकीचा अन्वयार्थ महाराष्ट्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला एक प्रकारे छोटासा आशेचा किरण, संपूर्ण निराशा इतरत्र भरलेली असताना निश्चित वाटला असेल. महाराष्ट्रात निराशा आहे असं मला वाटत नाही. इतर देशाचं मला काही माहीत नाही. प्रादेशिक पक्षांच्या मुद्द्याबद्दल आपण बोललात, त्याचं जर आपण लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळेला सुद्धा अनेक राज्यामध्ये प्रादेशिक पक्षांची स्ट्रेंथ वाढलेली आपल्याला दिसेल. तृणमूल काँग्रेस असेल, ओरिसातला पक्ष असेल, AIADMK असेल, ह्या सर्व पक्षांची ताकद त्या आधीच्या लोकसभेपेक्षा वाढलेली आपल्याला दिसून येईल. पण त्यामुळं या निवडणुकीत सुद्धा ते रिपीट होईल असं म्हणायला आज तरी काही फार जागा आहे असं मला वाटत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आपलं इंटरप्रिटेशन जे असेल ते असेल, पण आम्ही त्या पक्षात काम करणारे जे लोक आहोत त्यांच्या दृष्टीने निराशेपेक्षा सुद्धा आज आहे ते परफॉर्मन्सच्या आधारे टिकवून धरण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दलच्या धडपडीला जास्त महत्त्व आहे आणि त्याचंच प्रत्यंतर आपल्याला या निवडणुकांच्या मध्ये येईल असा आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे. आशिष शेलार, एकीकडे बाळासाहेब नाईक, एकीकडे गोपीनाथ मुंडे नाहीत आणि असं असताना भाजप आणि सेना यांच्यामधला वाद 150 जागा की 135 जागा, त्या पार्श्वभूमीवर हे निकाल समोर आलेले आहेत. एकीकडे शिवसेनेला तुमच्या परफॉर्मन्सची चिंता जसं वाटणं स्वाभाविक आहे, तसंच कुठेतरी तो जागांचा तिढा आता सोडण्यामध्ये ताठर भूमिका आता मऊ होतील आणि सामोपचारानं सुटेल असा एक आशावाद दिसतोय. मला असं वाटतं की पुन्हा एकदा ह्या ताठर भूमिका होत्या, त्या कडक होत्या, संवाद तुटला होता, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं आवश्यकतेपेक्षा जास्त पद्धतीने रंजित केल्या गेल्या. महायुतीमध्ये चर्चा संपली, थांबली अशा पद्धतीची कुठली गोष्ट नव्हती. वाद तर बिलकुलच नाही. अल्टिमेटम कोणी कोणाला दिलेच नाही. मला आमच्या विरोधकांबद्दल सांगायचं नाही. आजही वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर बातम्या आहे की 2 दिवसात नाही दिलं तर आम्ही सोबळावर लढू. इतक्या टोकाच्या भूमिका तर कधीच महायुतीत कोणाच्या नाहीत. मुद्दा जो आहे तो लेजिटिमेटली आपल्या समाधानकारक सीटांबद्दलच्या चर्चेचा आहे. तो चर्चेच्या माध्यमातून संपेल आणि त्याच्यामध्ये वितुष्ट निर्माण होण्याची कुठलीही संधी दिसत नाही. मुद्दा क्रमांक 1 हे खरं आहे की बाळासाहेब ठाकरेंसारखा एक नेता हा आमच्यामध्ये नाही आणि त्याची उणीव महायुतीच्या सर्व कार्यकर्ता सैनिकांमध्ये राहणार. गोपीनाथ मुंडेजींसारखा एक असा उमदा नेतृत्व जो खालोखाली जमिनीवर एका अर्थाने अगदी मजबूत असलेला नाही, ह्याची उणीव आम्हाला नक्की राहील आणि तीच पीडा
एका अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये पण आहे असा आमचा समज आहे. राहता राहिला काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षाच्या केलेल्या कारोबारामध्ये आमच्या आयुष्यामध्ये सुतरामही चांगला फरक घडलेला नाही. ह्या पद्धतीची भावना जनतेमध्ये आहे, त्या पद्धतीची प्रतिक्रिया लोकांमध्ये आहे. त्याच मुद्द्यावरचं सुद्धा एका अर्थाने निगेटिव्ह इम्पॅक्ट मतदारांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध राहील आणि परिवर्तनाची संधी ही केवळ सेना भाजपच्या नेतृत्वाकडे आहे. मोदीजींचं त्याला नेतृत्व लाभलेलं आहे. उद्धवजींपासून सर्व कार्यकर्ते लागले आहेत. मोदींचं नेतृत्व आहे. आणि मला शुभांगी हाच तर खरा प्रश्न आहे की लोकांना मोदी हवेत परंतु भाजप नको अशी परिस्थिती आता निर्माण झाली का? कारण यात कुठेही मोदींचा प्रचारात नावही नव्हतं किंवा मोदी स्वतः प्रचारातही नव्हते. म्हणजे लोकांना मोदी हवेत, समबडी टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी असं दिसतंय. नाही, ऑब्व्हियसली, कारण नरेंद्र मोदीचा जो डेफिनेट ती लोकसभेत आपण जी वोटिंग बघितली दॅट वॉज फॉर अ डेफिनेट गोल विथ अ डेफिनेट इंडिव्हिज्युअल इन द माइंड. आणि ते प्राईम मिनिस्टर लेवलचं होतं. आणि आता बाय इलेक्शन्समध्ये ऑब्व्हियसली तो फॅक्टरच नसेल. बट मी आधी पण म्हटलं ते सायकोलॉजिकल फॅक्टर जास्त होणार आहे. हा जो निवडणूक आली आहे तर त्याच्यात बेस ऑफ द बीजेपी तो जर तिकडे श्रिंक झाला आणि तो एक बायपोल एक छोट्या असेंब्ली सेगमेंटमध्ये जर श्रिंक झालाय तर कुठेतरी ते सम अँड सबस्टन्स किंवा सम अँड ॲडिशन अँड फ्रॅक्शन आपण जे सबस्ट्रॅक्शन म्हणतो ॲज अ पार्टी बेस म्हणून त्यांचं ते डेफिनेटली इट इज अ बिग लॉस. पण इंडिव्हिज्युअल जर बघितलं तर कोशंट ऑफ मोदी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहिला प्रश्न घेऊन मी आशिष शेलार यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी एक अतिशय सूचक आणि महत्त्वाचं वाक्य सांगितलं आणि ते म्हणजे भारतीय जनता पक्षानं हे निकाल पुरेशा गांभीर्याने आणि सिरियसली घेतलेले आहेत. तसेच ते काँग्रेसने देखील सिरियसली घेतलेले असतील कारण त्या दोघांसाठी महाराष्ट्र ही अटीतटीची लढाई आहे. पण या निकालाचा अन्वयार्थ जर मला कोणी विचारला तर मी एक नक्की सांगेन आणि तो म्हणजे कोणतीही जनता कोणत्याही सरकारला फारसं कम्फर्टेबल ठेवत नाही. 2 महिन्यातच त्यांना आम्हाला गृहीत धरू नका असा संदेश वारंवार देत असतं. आपण असं म्हणतो की पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट. अगदी खरं आहे, पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट बट पब्लिक पेशन्स, लोकांचा संयम हा अतिअल्प असतो. हेच या निकालातनं दिसून आलं. जर तुम्ही डिलिव्हरी दिली नाहीत तर त्याचा निकाल लोक तिथल्या तिथे लावत असतात. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा निकाल या सगळ्यातनं पुढे आला तो म्हणजे लव्ह जिहाद हा विकासाला पर्याय नव्हे. हाच खरं तर महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांसाठी धडा म्हणायला हवा. जाता आता एक थॉट फॉर द नाईट. या सगळ्याचा परिणाम भाजपवर काय, काँग्रेसवर काय, एनसीपीवर काय, शिवसेनेवर काय याची ज्याची चर्चा करतोय. कोणाच्या चेहऱ्यावर हास्य आहे तर कोणाच्या चेहऱ्यावर चिंता आहे. ह्या सगळा विचार करताना माझ्या मनात एक विचार येतो की ज्यांच्या घरासमोर केंद्रीय प्रचार प्रमुखपदी मोदींची निवड झाल्यानंतर काहीशी प्रदर्शनं घालली होती त्या अडवाणींना आणि मुरली मनोहर जोशींना या पराभवाचं नेमकं काय बरं आज रात्री वाटत असेल हा विचार मनात येतो. बघूया तुम्हाला काय वाटतंय. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.